तर सध्या आपण दृश्य पाहतोय लहान मुलं लेझिमच्या तालावरती नाचत नवीन वर्षाचं मोठ्या आनंदात स्वागत करतात। आणि नागपूरमध्ये जाऊया, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, नागपूर राज्याची उपराजधानी, कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे नागपूरकरांमध्ये? निश्चितच नागपूरकरांचा जो आनंद आहे, उत्साह आहे, तो शिगेला पोहोचलेला आहे। पहाटे 6:30 वाजतापासून या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि ढोल ताशाचा गजर असेल, लेझिम पथक असेल किंवा पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक नृत्य असेल, या माध्यमातून नववर्षाचं स्वागत या शोभायात्रेच्या माध्यमातून केलं जातं। आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये बघितलं तर काही विद्यार्थ्यांमध्ये कुठनं आल्या तुम्ही? शांति अगोर। नवीन वर्षाच्या रॅलीमध्ये सहभागी होताना काय भावना आहे? बहुत अच्छा लग रहा है। जर का तुम्ही पाठीमागे बघितलं तर वेगवेगळे चित्ररथ देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। सोबतच रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला नागपूरकर हे सगळी शोभायात्रा बघण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये या शोभायात्रेचं दृश्य चित्रित करण्यासाठी देखील गर्दी करताना पाहायला मिळत आहे। पाठीमागे जर का तुम्ही आले तर इकडे बघा, पाठीमागे शालेय विद्यार्थ्यांचं एक लेझिम पथक आहे। शालेय विद्यार्थ्यांचं लेझिम पथक देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेलं आहे। केशवानंद माध्यमिक विद्यालयाचं हे लेझिम पथक आहे। आपण काही विद्यार्थी पण त्यांना विचारूया, काय भावना आहेत नवीन वर्षाच्या या शोभायात्रेत सहभागी झाले? चांगली भावना आहे, बस म्हणजे मजा एन्जॉय करायसाठी आलोय आम्ही। तुझं काय नाव आहे बेटा? हिमांशी साखरकर। जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर केशवानंद माध्यमिक विद्यालयाचं हे लेझिम पथक आहे, ते देखील यामध्ये सहभागी झालेलं आहे। समोर आपण बघू शकतो की घोड्यावर वेशभूषा धारण करून जे प्रभू रामाची प्रतिकृती म्हणा किंवा वेशभूषा साकारून काही छोटे मुलं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। एक वेगळा उत्साह नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की थोड्या वेळातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे। ज्या प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे, यावरनं लक्षात येतं की नागपूरचा जो उत्साह आहे ते कशा प्रकारे शिगेला पोहोचलेला आहे। काही विद्यार्थी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।